नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची माहिती खूपच महत्त्वाची आहे, कारण एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एप्रिल हप्ता कधी जमा होणार, कोणाला हप्ता मिळणार आणि काही लाभार्थ्यांचे पैसे का थांबू शकतात। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा, कारण इथे तुम्हाला सरकारी योजना आणि शेतीविषयक सर्व अपडेट्स वेळेवर मिळतात। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात आधी एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। सरकारकडून एक स्पष्ट सूचना देण्यात आली होती। 31 मार्च पर्यंत प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्याने आपले UDID कार्ड आधारशी लिंक करणे आवश्यक आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे UDID कार्ड म्हणजे नेमकं काय? तर हे दिव्यांग व्यक्तींसाठी दिलं जाणारे एक ओळखपत्र आहे, ज्याच्या मदतीने सरकार तुमची माहिती व्हेरीफाय करतं। आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, जर तुम्ही 31 मार्च पूर्वी UDID कार्ड आधारशी लिंक केलं असेल तर तुमचे सर्व काही व्यवस्थित आहे। पण जर तुम्ही UDID लिंक केलं नसेल तर सरकारच्या नोंदीनुसार तुमची माहिती अपूर्ण राहते आणि त्यामुळे तुमचं अनुदान थांबवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर UDID लिंक तर पैसे सुरू, UDID लिंक नाही पैसे बंद होण्याची शक्यता। म्हणून ज्यांनी अजून लिंक केलं नाही त्यांनी ही गोष्ट खूप गंभीरपणे घ्यायला हवी। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो मित्रांनो, एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कोणाला मिळणार? तर हे अगदी सोप्या भाषेत समजून घ्या। ज्या लाभार्थ्यांनी 31 मार्च पूर्वी आपले UDID कार्ड आधारशी लिंक केलं आहे त्यांना कोणतीही चिंता करण्याची गरज नाही। त्यांना हप्ता नेहमीप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच तुमचं UDID लिंक आहे तर पैसे येणारच। पण आता दुसरी बाजू पाहूया। ज्या लाभार्थ्यांनी अजून UDID कार्ड लिंक केलेलं नाही त्यांच्यासाठी थोडी अडचण निर्माण होऊ शकते, कारण सरकारकडे त्याची माहिती पूर्ण नाही असं मानलं जाऊ शकतं आणि त्यामुळे त्यांचा एप्रिलचा हप्ता थांबवला जाऊ शकतो। म्हणजे सोप्या शब्दात बघा, UDID कार्ड लिंक नाही तर पैसे येणार की नाही याची खात्री नाही। आणखी सोपं उदाहरण देते। समजा 2 लाभार्थी आहेत। पहिल्याने UDID कार्ड लिंक केलं, त्याला पैसे मिळतील। दुसऱ्याने लिंक केलं नाही तर त्याचे पैसे अडकू शकतात। म्हणून मित्रांनो, जर तुमचं UDID कार्ड अजून लिंक नसेल तर ही गोष्ट अजिबात दुर्लक्षित करू नका। आता मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रश्न, एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार? तर सध्या खरी परिस्थिती काय आहे ते समजून घ्या। आतापर्यंत एप्रिल हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही। पोर्टलवरही कोणताही मेसेज किंवा नोटिफिकेशन दिसत नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, अजूनपर्यंत सरकारकडून निधी मंजूर झालेला नाही। आता तुम्हाला सोप्या भाषेत समजावते, जोपर्यंत सरकार पैसे मंजूर करत नाही तोपर्यंत कोणत्याही लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा होऊ शकत नाहीत। म्हणजेच प्रोसेस कशी चालते, पहिलं सरकार निधी मंजूर करते, दुसरं त्यानंतर पोर्टलवर अपडेट येतो आणि शेवटी लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात। पण सध्या निधी मंजूर नाही, नोटिफिकेशन नाही, त्यामुळे पैसे जमा होण्याची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही। म्हणजेच थोडक्यात निधी मंजूर झाल्याशिवाय पैसे येणार नाहीत। म्हणून आतासाठी सर्व लाभार्थ्यांनी थोडी वाट पाहणं गरजेचं आहे। मित्रांनो, आता इथे अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संबंधित विभागात अधिकारी बदल झालेले आहेत। आता तुम्ही म्हणाल, अधिकारी बदलले तर आपल्याला काय फरक पडतो? तर हे अगदी सोप्या उदाहरणाने समजून घ्या। समजा एखाद्या ऑफिसमध्ये नवीन बॉस आला तर सुरुवातीला काम समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो ना। अगदी तसंच इथेही होतं। नवीन अधिकारी आल्यावर त्यांना कामाची माहिती घेण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो आणि त्यामुळे हप्ता वितरणाच्या प्रक्रियेमध्ये थोडा उशीर होऊ शकतो। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, वेगवेगळे विभाग आहेत। म्हणजे काही लाभार्थी एका विभागातून येतात आणि काही दुसऱ्या विभागातून। म्हणून काय होऊ शकतं, एका विभागाचे पैसे आधी येऊ शकतात आणि दुसऱ्या विभागाचे पैसे नंतर येऊ शकतात। म्हणजे सर्वांना एकाच दिवशी पैसे मिळतीलच असं नाही। थोडक्यात सांगायचं झालं तर अधिकारी बदल तर थोडा उशीर आणि वेगवेगळ्या तारखांना पैसे। म्हणून मित्रांनो, जर तुमच्या ओळखीच्या कोणाला पैसे आधी आले आणि तुम्हाला अजून आले नाहीत तर घाबरायचं नाही, कारण हा फरक विभाग आणि प्रक्रियेवर अवलंबून असू शकतो। मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। सध्या काय परिस्थिती आहे, तर लाभार्थ्यांना दर महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी 20 ते 25 तारखेपर्यंत वाट पाहावी लागत असे। आता तुम्हाला वाटेल की 5 ते 10 दिवस उशीर झाला तर काय फरक पडतो, पण इथेच खरा मुद्दा आहे। ही योजना अशा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे उत्पन्नाचं कोणतंही ठोस साधन नाही, म्हणजेच ते पूर्णपणे या पैशांवर अवलंबून असतात। आता एक छोटं उदाहरण बघा। समजा एखाद्या कुटुंबाला दर महिन्याला याच पैशातून घर खर्च, औषधं आणि इतर गरजा भागवायच्या आहेत आणि जर पैसे वेळेवर आले नाहीत तर त्यांना अडचण निर्माण होऊ शकते। म्हणूनच या योजनेचा हप्ता वेळेवर मिळणं खूप गरजेचं आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर
ही योजना गरजूंना आधार देण्यासाठी आहे, म्हणून पैसे उशिरा नाही तर वेळेवर मिळायला हवेत. नंबर 1, UDID लिंकिंग लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठा नियम. सरकारकडून स्पष्ट सूचना देण्यात आली होती की 31 मार्चपर्यंत UDID कार्ड आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान थांबवले जाऊ शकते. म्हणजेच आता योजना सुरू ठेवण्यासाठी UDID लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. ज्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनाच पुढील हप्ते सुरळीत मिळणार आहेत. नंबर 2 आहे एप्रिल हप्ता. कोणाला मिळणार आणि कोण अडचणीत? ज्या लाभार्थ्यांनी वेळेत UDID लिंक केले आहे त्यांना एप्रिलचा हप्ता कोणत्याही अडचणीशिवाय मिळणार. पण ज्यांनी UDID लिंक केले नाही त्यांच्यासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अशा लाभार्थ्यांचा हप्ता थांबू शकतो किंवा उशिरा मिळू शकतो. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये आपल्याला पैसे मिळतील का नाही अशी शंका निर्माण झाली आहे. नंबर 3, एप्रिल हप्ता वितरण. सध्या काय स्थिती आहे? सध्या एप्रिल हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही. पोर्टलवर कोणताही मेसेज किंवा नोटिफिकेशन दिसत नाही. शासन निर्णय अजून जारी झालेला नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे निधी अजून मंजूर झालेला नाही. निधी मंजूर झाल्यानंतरच हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. नंबर 4, हप्ता उशिरा का येतो? संबंधित विभागात अधिकारी बदल झाल्यामुळे प्रक्रिया थोडी धीमी होऊ शकते. सामाजिक न्याय विभाग आणि दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांचे निधी वेगवेगळे असतात. त्यामुळे काही लाभार्थ्यांना पैसे आधी आणि काहींना नंतर मिळू शकतात. सध्या लाभार्थ्यांना दर महिन्याला 20 ते 25 तारखेपर्यंत वाट पाहावी लागते. ही योजना निराधार लोकांसाठी असल्यामुळे हप्ता वेळेवर मिळणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता पूर्ण माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट, जर तुमचं UDID कार्ड आधारशी लिंक असेल तर तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पण जर UDID लिंक केलेलं नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो किंवा उशिरा मिळू शकतो. आणि सध्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे एप्रिल हप्त्याबाबत अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा आलेली नाही. त्याचबरोबर निधीही अजून मंजूर झालेला नाही, म्हणून पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. म्हणजेच थोडक्यात निधी मंजूर झाला कीच पैसे खात्यात येणार. म्हणून मित्रांनो, आता थोडी वाट पाहणं गरजेचं आहे. आणि जशी नवीन अपडेट येईल तशी सर्वात आधी आणि खात्रीशीर माहिती आपण आपल्या या चॅनलवर देणार आहोत. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या ओळखीतील इतर लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती वेळेवर मिळेल. अशा सरकारी योजना आणि शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला दररोज मोबाईलवर अपडेट्स हवे असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता लगेच क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा. भेटूया नवीन अपडेटसह. धन्यवाद मित्रांनो.